विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1 या मधला एलिमेंट्स ऑफ कॉस्ट यावरील थिअरी आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली होती। तर याच प्रकरणावर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्राचार्य किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा थेरॉटिकल पार्ट चांगला असेल तर निश्चितपणे MCQ तुम्हाला सहजपणे सोडवता येऊ शकेल। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करा। माझे स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही त्या फॉलो करून येणारे अपडेट्स त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता। एलिमेंट्स ऑफ कॉस्ट यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट हा सगळा भाग आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। त्याचप्रमाणे फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल किंवा सेमी फिक्स कॉस्ट या सर्व कॉस्टचा सविस्तर अभ्यास मागील व्हिडिओमध्ये थेरॉटिकलच्या स्वरूपात पाहिलेला आहे। तो थेरॉटिकल पार्ट तुमचा चांगला असेल तर निश्चितपणे तुम्हाला या एलिमेंट्स ऑफ कॉस्टवर येणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सहजपणे सोडवता येऊ शकेल। त्यामुळे थेरॉटिकल भाग अगोदर चांगल्या प्रकारे करा, तो वारंवार ऐका, पहा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही। तर एलिमेंट्स ऑफ कॉस्ट या प्रकरणावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत ते आता आपण पाहूया। क्वेश्चन नंबर 1, फिक्स्ड कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज period cost, capacity cost, non-variable cost. Yes, these all are the fixed cost. So answer is D, all of these. म्हणजे पहा, पिरियड कॉस्ट, कॅपॅसिटी कॉस्ट, नॉन व्हेरिएबल कॉस्ट ही फिक्स्ड कॉस्टलाच पर्यायी नावं आहेत। क्वेश्चन नंबर 2, which cost is change according to the change in output. कुठली कॉस्ट अशी आहे की आउटपुट बदललं, आउटपुट वाढलं की कॉस्ट वाढणार, आउटपुट कमी झालं की कॉस्ट कमी होणार, असं कुठलं आहे? तर व्हेरिएबल। व्हेरिएबल म्हणजे बदलणारं, फिक्स म्हणजे कॉन्स्टंट, फिक्स आहे। आउटपुट बदलू तरी ती कॉस्ट तेवढीच, नाही बदलली तरी, म्हणजे आउटपुटच्या अनुषंगाने फिक्स कॉस्ट असते। आणि आउटपुट कमी जास्त झालं की जी कॉस्ट बदलते त्याला आपण व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणू शकतो आणि म्हणून आन्सर आहे बी। क्वेश्चन नंबर 3, सेमी व्हेरिएबल कॉस्ट इज ऑल्सो रिफर्ड ॲज टू. सेमी व्हेरिएबल त्यालाच दुसरं नाव आहे सेमी फिक्स कॉस्ट, त्यालाच तिसरं नाव आहे पार्टली व्हेरिएबल कॉस्ट। म्हणजेच ही तीनही नावं ही एकाच कॉस्टला आहेत आणि म्हणून आन्सर आहे सी, बोथ ए अँड बी। सेमी व्हेरिएबल म्हणजे त्यातला काही पार्ट हा फिक्स असतो आणि काही पार्ट हा प्रोडक्शननुसार किंवा सर्व्हिसनुसार बदलतो। म्हणजे 10,000 मध्ये 2,000 फिक्स तर 8,000 बदलणारा, मग तुम्ही त्याला सेमी फिक्स म्हणा, सेमी व्हेरिएबल म्हणा। क्वेश्चन नंबर 4, डॅश कॉस्ट is that portion of the total cost which remain constant in respective of output up to the capacity limit, that is fixed cost, आणि म्हणून आन्सर आहे ए। क्वेश्चन नंबर 5, which cost remains constant up to a certain level, विशिष्ट लेवल पर्यंत ती फिक्स असते, त्यानंतर बदलते आणि म्हणून तिला आपण म्हणतो काय? सेमी व्हेरिएबल कॉस्ट। क्वेश्चन नंबर 6, डॅश कॉस्ट विच इज डायरेक्टली चार्जेबल टू द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर और सर्व्हिस, डायरेक्ट चार्ज केली जाते
अशी कुठली आहे तर ती डायरेक्ट कॉस्ट, म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याला आपण डायरेक्ट कॉस्ट म्हणतो. क्वेश्चन नंबर 7. डायरेक्ट कॉस्ट कन्सिस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा त्याला दुसरं नाव आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. हे तिन्ही डायरेक्ट कॉस्टशी संबंधित आहे, म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 8. डॅश ओव्हरहेड इज द ॲग्रिगेट ऑफ ऑल द एक्सपेन्सेस इनकर्ड इन connection with manufacture of a product. That is, factory overhead is the aggregate of all the expenses incurred in connection with manufacture of product. That is factory overhead. A. Question number 9. Variable cost change dash with change in output. That is प्रोपोर्शनलेटली चेंज, त्या प्रमाणात चेंज होते. आउटपुट ज्या प्रमाणात बदलतं त्या प्रमाणात व्हेरिएबल कॉस्ट बदलते, आणि म्हणून आन्सर आहे बी, प्रोपोर्शनलेटली. क्वेश्चन नंबर 10. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड. डायरेक्ट एक्सपेन्सेसला दुसरं नाव काय आहे? दॅट इज चार्जेबल एक्सपेन्सेस, आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 11. ओव्हरहेड आर ऑल्सो नोन ॲज डॅश कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, प्राइम कॉस्ट. काय तर इनडायरेक्ट कॉस्ट. ॲग्रिगेट ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज ओव्हरहेड, म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 12. विच कॉस्ट आर डिसाइडेड इन ॲडव्हान्स बिफोर दे आर इनकर्ड. दॅट इज प्री डिटरमाइंड कॉस्ट. एखादा नवीन प्रॉडक्ट तुम्हाला आणायचा असेल तर त्याची चाचपणी करण्यासाठी जी कॉस्ट येते त्याला आपण म्हणतो प्री डिटरमाइंड कॉस्ट, आणि म्हणून त्या कॉस्टलाच आपण काय म्हणतो, ती ॲडव्हान्स कॉस्ट असते. दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 13. वेअरहाऊस रेंट इज ए पार्ट ऑफ. कुठल्या कॉस्टची वेअरहाऊस रेंट ही कॉस्ट, हा एक्सपेन्सेस रिलेटेड आहे. तर वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन. गोडाऊन कशासाठी आहे? मालाचं वितरण करण्यासाठी, डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी, म्हणून आन्सर आहे डी, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. क्वेश्चन नंबर 14. डॅश इज द कॉस्ट ऑफ कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इनटू फिनिश गुड. कच्च्या मालाचं तयार मालामध्ये किंवा पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी जी कॉस्ट येते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं कन्व्हर्शन कॉस्ट. कन्व्हर्शन ऑफ रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड प्रोडक्ट. ए. क्वेश्चन नंबर 15. ॲग्रिगेट ऑफ डॅश डॅश कॉस्ट इज रिफर्ड टू ॲज ए ओव्हरहेड. कोणत्या कॉस्टला ओव्हरहेड असं म्हटलं जातं? तर ॲग्रिगेट जी आहे ना इनडायरेक्ट कॉस्ट, त्याला ओव्हरहेड असं म्हटलं जातं. म्हणजेच फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ओव्हरहेड, हे सगळे ओव्हरहेड म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट. या सगळ्यांना मिळून इनडायरेक्ट कॉस्ट किंवा ओव्हरहेड असं म्हटलं जातं, म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 16. एस्टिमेशन एक्सपेन्सेस इज ए पार्ट ऑफ. एस्टिमेशन एक्सपेन्सेस हा जो आहे खर्च आहे, हा जी काही कॉस्ट आहे ती कुठल्या कॉस्टची रिलेटेड आहे, तर ती आहे फॅक्टरी कॉस्टची, आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 17. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस इज ए पार्ट ऑफ. प्रिंटिंग आणि स्टेशनरीचा जो खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे किंवा कॉस्ट आहे, ती खालीलपैकी कशाशी रिलेटेड आहे, तर ती आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा कॉस्टशी रिलेटेड, म्हणून आपल्याला आन्सर सांगता येईल ए. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत डायरेक्ट, इनडायरेक्ट कॉस्ट आणि क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड यामध्ये अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत त्या एक्सपेन्सेसची. ते जर थेरॉटिकल पार्टमध्ये तुम्हाला चांगले लक्षात राहिली असती तर तुम्हाला इथे निश्चितपणे उत्तर ॲप्रोप्रिएट देता आलं असतं.
क्वेश्चन नंबर 18. शोरूम एक्सपेन्सेस इज ए पार्ट ऑफ. शोरूम एक्सपेन्सेस हा जो काय आहे तो खर्च काय कोणत्या कॉस्टशी रिलेटेड आहे, संबंधित आहे, तर तो आहे सेलिंग एक्सपेन्सेसशी किंवा सेलिंग कॉस्टशी रिलेटेड सी. शोरूम आपण पाहतो कशासाठी, मालाची विक्री करण्यासाठी उघडलं जातं, त्यामुळे त्या संबंधातला खर्च हा विक्रीशी आहे, म्हणून सेलिंग कॉस्टशी तो खर्च रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 19. पॅकिंग चार्जेस इज ए पार्ट ऑफ. पॅकिंग चार्जेस कशाशी रिलेटेड आहे, मुळात मालाला, तयार मालाला पॅकिंग केलं जातं, कारण ते विकायचं असतं, ते डिस्ट्रीब्यूट करायचं असतं, ते वितरण करायचं असतं, आणि म्हणून तो खर्च आहे तो डिस्ट्रीब्युशन कॉस्टशी रिलेटेड आहे. आन्सर डी. क्वेश्चन नंबर 20. ग्रीस, ऑइल, कॉस्ट अँड वेस्टेज इज. हा सगळा जो खर्च आहे हा खर्च कशाशी रिलेटेड आहे, इज ए पार्ट ऑफ. ABCD 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे इनडायरेक्ट मटेरियलशी संबंधित आहे, आणि म्हणून आन्सर आहे ए. डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल दोन्ही आपण भाग पाहिला, अभ्यासलेला आहे. त्याची उदाहरणं सुद्धा आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. तो चांगला करा, या प्रश्नांची सर्व उत्तरं तुम्हाला देता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कॉस्ट शीट. हाही 2 भागामध्ये आपण पाहणार आहोत. कॉस्ट शीटचा थेरॉटिकल भाग आणि दुसरा पार्ट आहे ते कॉस्ट शीटच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे व्हिडिओ त्याचे अपडेट्स नोटिफिकेशन हे तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. यांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल ID दिलेला आहे. कोणत्याही माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत ते म्हणजे कॉस्ट शीट. धन्यवाद.